अमरावती जिल्ह्यातील वसाडीतील अनिल गवई या शेतकऱ्याने बियाणे न उगवल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील 1400 लोकसंख्या असलेले वसाड गाव या गावातील शेती हा लोकांचा मुख्य व्यवसाय आहे। ऊन वारा पाऊस सहन करीत येथील शेतकरी शेती करतात। अनिल गवई याच्याकडे सुद्धा 4 एकर शेती आहे। यावर्षी कशीबशी खरीप हंगामाची तयारी करून अनिलने सोयाबीन व कपाशीची पेरणी केली। मात्र काही भागात बियाणे न उगवल्याने तो विवंचनेत असताना त्याने टोकाचं पाऊल उचललं। परिवाराची चिंता न करता विष प्राशन करून त्याने स्वतःला संपविले। पूर्वी 8 दिवसापूर्वी चिंतित होते। मी त्यांना विचारत होते की काय आहे बा तुमच्या मागे। त्यांनी सांगितलं की माझ्या मागे कर्ज असल्यामुळे याचे द्यायचे आहे त्याचे दिवस आहे, मी चिंतित आहे, तुम्ही काही मला त्रास देऊ नका, मी माझ्या चिंतेत आहे। बाबा म्हणत होते की आता ते कापूसला आपण दवरत देऊ, फवारत देऊ, सगळं देऊ, पण माझ्या पराठी काही अर्धी निघालीच नाही। त्यामधले आम्ही बाबांनी पुन्हा 3 पुढे आणून डोबले, त्याच्यातले पण काही निघाले नाही। बाबा असं चिंतेत राहत होते। नापैकी शेतीमालाला डबगईसने आणि सरकारने तोंडाला पानावशी पुसले का कर्जमाफी देतो तुम्ही, कर्जमाफी तर देऊन राहिलीच नाही। आणि बँकेत जर आपण कर्जमाफीची लिस्ट मागायला चाललो तर बँकवाले म्हणते तुमची कर्जमाफी आलीच नाही आणि नवीन कर्ज द्यायला तयार नाही। अशा वेळेस शेतकरी जाईल तर कुठं जाईल? शेतकऱ्याला जर पिकलं तर सगळ्या देशाला पिकलं, हे तर काहीच नाही आहे। एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगत आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांना कोणतंच पाठबळ देत नाही। कर्जमाफी सुद्धा झाली नाही, नवीन कर्ज पुरवठा केला जात नाही। त्यामुळे शेतकरी आता सावकाराकडे जात आहे। शेतकऱ्यांना पिकवणं सोडलं तर त्याचे परिणाम वाईट होतील असे शेतकरी म्हणत आहे। चेतन कोठारी, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।